हाय गाईज, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर आज आहे आपल्या गणपतीचं आगमन आणि मी केलेली आहे माझ्या घरामध्ये देवबाप्पाची पूजा. तर तुम्ही बघू शकता माझ्या देवघरामध्ये गणपती बाप्पा आहेत. तर आज त्यांचा आगमन आहे. तर मी माझ्या लेकाला छान असं गणपती बाप्पा घरी आणून गणपती बाप्पाची पूजा करायची होती. पण मी त्याला बोली, बाबू आपण आत्ता नाही, आपण आणायचं गणपती, बघूया. मग माझ्या घरात जो गणपती आहे तर त्या गणपतीला मी छान असं डेकोरेशन केलेलं माझ्या बाबूनी. तर आमच्या गणपती बाप्पाला आम्ही त्याच्यात बसवलेलं आहे आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि दुसरा गणपती शाडू मातीचा माझ्या लेकाने बनवलेला आहे. तर दोन्ही गणपती शर्विल पण होता बनवायला. त्या दोघांनी मिळून तो गणपती बनवला आहे शाडू मातीचा. तर आता मी त्या गणपतीची पूजा तर करू शकत नाही, कारण की तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा आहे. खेळण्यामध्ये मस्करी ही गोष्ट करायची नाही. पण त्याच्या शाळेमध्ये गणपती बनवायचा होता म्हणून त्याने बनवलेला आहे. तर तो गणपती बाप्पा आम्ही विसर्जन करणार आहोत. तर माझ्या घरामध्ये गणपतीची मूर्ती आहे. त्या गणपती बाप्पाची आम्ही छान असं आरती, छान असं डेकोरेशन करून बसवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे सगळं करताना मला माझ्या नंदेला सरप्राईज द्यायचं होतं, कारण की आज माझ्या नंदेचा वाढदिवस आहे. आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की ताई तुम्ही आपल्याकडे या, आज आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया लालबागच्या राजाला, मी तुम्हाला घेऊन जाते. आणि त्यांनी विचारही केला नव्हता की त्यांना छान असं दर्शन भेटेल. ह्या दोघांच्या गप्पा बघा. छान असं गणपतीचं डेकोरेशन आहे, हे तुम्ही बघू शकता दोघांनी मिळून केलेलं. प्रिन्स कोण आलं? कोण आलं आपल्याकडे? प्रिन्स कोण आलं? हा कोण आलं? काय विचार थोडी गर्दी आहे खाली. गणपतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्या घरी बाप्पा आला असेल आणि सगळ्यांनी आज मोदकाचा असा गोड आनंद घेतला असेल खाण्याचा, आधी बाप्पाला नंतर आपल्याला. तर आज माझ्या मोठ्या नंदेचा वाढदिवस आहे. मी त्यांना सांगते काम करू नका, तरी त्या भांडी घासायला उभ्या आहेत. तर मी काही करू शकत नाही. ॲक्च्युली आज त्या नव्हता येणार, पण दर्शनाला घेऊन जायचं आहे राजाच्या आपल्या बाप्पाच्या. तर आणि आम्हाला उशिराच झाला. काल माझा स्टॉल होता खाली, तर मला वर यायला 5 वाजले, झोपायला आम्हाला 5:30 झाले. तर त्याच्यानंतर मग मी आज उशिरा उठली. जसं तुम्ही बघितलं असेल की माझ्याकडे अजूनही खाली गणपती घरी जात आहेत, आपापल्या बाप्पांना घेऊन जात आहेत. अजूनही चाललेलं आहे. मोठे गणपती खूप कमी, पण आता सगळे घरगुतीच गणपती चालले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या बाप्पाची पूजा वगैरे झाली, माझ्या घरातल्या देवांची पूजा वगैरे झाली आणि मग मी जेवणाला लागली. आणि छान असं माझ्यासाठी आज सरप्राईज आहे. माझ्या नंदेनी मोदकचं सारण, मोदकाचं पीठ सगळं बनवून आणलेलं. तर आता मी ते उकडीचे मोदक बनवायला लावले आहे, ते तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि आता मी अर्ध जेवण केले, अर्ध जेवण करायचं आहे. तर मग भेटूया आपण. चला या जेवायला. बोला तुम्ही काहीतरी. मी हा मला असं बोलायला सुचत नाही, असं अचानक सांगितलं तर. जेवायला जेवण वाढायचं काम चालू आहे. खूप गडबड झालेली आहे. तुम्हाला तर माहितीये काकी एका वेळी मल्टीटास्किंग करतात. एक हाताने दुसरं काम, दुसऱ्या हाताने दुसरं. आणि हा पप्पी आत्याला नवीन फोन घेतलाय शशांक दादांनी. जेवायला बसला आणि ही लोक 3 जण खाली गेले फ्रीज हे करायला. आज जरा यांचा आवाज कमीच ऐकायला येणार कारण का बिझी आहेत जरा. या आजी स्टॅमिना गेला आणि आजी बघा
आजी मस्त माझे जेवण. काय काय केलं ते सांगा. मटकीची भाजी, काळवटांची भाजी, लाल माटाची भाजी, भेंडीची भाजी, मोदक, पापड, आळूवडी, भोपळ्याची भाजी, डाळ भात मी घेतला नाहीये, घ्यायचंय. बघा ह्याला बोलतात मल्टीटास्किंग. एवढं आमच्याकडे जेवण आहे कारण की आज माझ्या बाप्पाचा दिवस आहे. नैवेद्य तुम्ही बघू शकता. नैवेद्य दाखव आपला. चला जेवण झाल्यावर भेटूया. आता ह्यांचं बघा काय बोलणं चाललंय, बोला. हा मगा गौरी एवढ्या भाज्या बघूनच पोट भरतंय. कसं काय संपवणार या भाज्या? टॅलेंट आहे, संपवण्याचं पण टॅलेंट आहे. नाही बाबा, मनाला माणसाला जरा जेवण बघूनच प्रसन्न झालं पाहिजे. वाव, असं तुम्ही तृप्त कराल की मला फार बरं वाटतं. आमच्या अर्ध्या भाज्या तसंच राहतील, अशाच खाव्या लागतील. कोण बोलेल ननंद भाऊजाईची जोडी आहे. कारण की माझं असं नाही की माझ्याकडे कोण आलं तर आम्ही जरी फॅमिलीमध्ये आम्ही तर इथे चौघं आहोत. म्हणजे माझा मुलगा, मी, माझे मिस्टर आणि माझी सासूबाई. तर तुम्ही माझ्या सासूबाईला पण विचारू शकता की आमच्याकडे सण असेल आणि माझा उपवास असेल तर आमच्याकडे असं पंचपक्वानच असतं. तर सकाळपासून माझ्या नंदेने आल्यापासून एक रट्ट लावून ठेवले, शी गौरी आम्ही आल्यावर तुला एवढं करावं लागलं, शी गौरी आम्ही आल्यावर तुला एवढं करावं लागलं. मला त्यांना हे सांगायचं आहे असं काही नाहीये. हे मी करणारच, असं नाही की तुम्ही आले म्हणून मी एक्स्ट्रा काय केलं. जे मी करणार होती ते मी केलेलंच आहे. पण मला छान वाटतं की आज गणपतीचा पहिला दिवस आहे तर तो एवढा सुंदर झाला आहे. आणि आज त्या माझ्या नंदीचा वाढदिवस आहे. माझा अवतार तर तुम्ही बघितलं असेल, कोणत्या अवतारात आहे मी. हां, अंघोळ गेल्यापासून केस असेच बांधून मी सगळे कामालाच लागले. आज देवपूजा वगैरे सगळं होतं. 3 तास गेले आज माझ्या देवपूजेला. आणि माझ्या मुलाचं होतं की मम्मा मला गणपती बसवायचं, गणपतीची पूजा करायची. तर मी माझ्या घरातला जो गणपती आहे त्या बाप्पाला छान असं त्यांचं आगमन करून मी बसवलेलं आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप सुंदर आहे की म्हणजे माझ्या मोठ्या नंदेचा वाढदिवस आहे. ते आज येणार नव्हत्या पण मी त्यांना बोलली तुम्ही या, आज आपण दर्शनाला जाऊया बाप्पाच्या आपल्या लालबागच्या राजाला. तर त्या बोलल्या ठीक आहे. तर त्यांच्यासाठी काय सरप्राईज, पण ते काय सरप्राईज ते यायच्या आधी माझं काय काम आवरलं नव्हतं. तर मग मी कसं केलं आणि त्यांनी मला छान अशी सरप्राईज दिली की आज माझ्याकडे हे जे उकडीचे जे मोदक केलेले आहेत हे मी बनवणार नव्हती. मी बोलली आज आपण बाहेर, तर मी काजू म्हणजे ड्रायफ्रूटचे मोदक आणलेले. तर माझ्या ननंदबाईंनी ते सुद्धा आणले होते आणि घरी उकडीच्या मोदकाचं सगळं बनवून त्यांनी घरी नैवेद्य दाखवलं. परत माझ्यासाठी बनवून त्यांनी इथे आणला. म्हणजे माझ्या बाप्पाला सुद्धा उकडीचे मोदकच हवे होते आज. तर तेही झालेले आहेत. तर खरंच ननंदबाईंना थँक्यू सो मच. त्यांच्यामुळे आज माझ्याकडे उकडीचे मोदक झाले. तर माझे पप्पाही खुश आणि मीही खुश. तर कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आमची नणंद भाऊजाईच्या आजच्या गप्पा. तर मी आली आहे गणपती बाप्पाच्या आरतीला. ॲक्च्युली दर्शनाला आलेली आणि दर्शनाला आली तेव्हा मला आरती भेटली. खूप माझं नशीब छान आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या नंदेचा वाढदिवस होता तर मी त्यांना घरातच सांगितलेलं की जर आपल्याला आरती भेटली तर खूपच छान आहे. तर खरंच आमचं नशीब खूप छान होतं. मला आरती भेटली आणि माझ्या नणंदबाई पण खूप खुश होत्या. तुम्ही बघू शकता हे सगळं वातावरण.
अय्या आज काय आहे? त्याचा बर्थडे. अच्छा, मग कोण कोण गेलेला केक आणायला? आणि दादा? अरे वा. To you, happy birthday to you, happy birthday dear, happy birthday to you. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाट दिवस माझ्या आत्तेचा. पुन्हा पुन्हा हा दिवस यावा, वाट दिवस माझ्या बहिणीचा. हॅपी बर्थडे.